जय भीम मंडळी, आज आपण नागपूरजवळ असलेल्या एका अत्यंत ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा स्थळाला भेट देणार आहोत. आणि ते स्थळ आहे मनसर पुरातत्व स्थळ. मनसर हे गाव नागपूर शहरापासून सुमारे 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तो प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 1 तास लागतो. काहींच्या मते मनसर ते उत्खनन सापडलेले अवशेष हे वाकाटक साम्राज्याशी संबंधित आहे, तर काहींच्या मते ते पुरातन विश्वविद्यालय आहे. तर चला जाणूया या मागचा खरा इतिहास काय आहे. उपासक उपासिका बाल आणखी बालिका आपलं सर्वांचं भगवान तथागत महान पुण्यप्रतापी आयुर्वेदाचार्य नागार्जुन आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पुण्य केलं त्या प्रतापाने आपलं सर्वांचे जय हो, मंगल हो, कल्याण हो, सदा सुखी राहा आणखी प्रगती पथावर. मनसरचे जे वास्तुशिल्प आहे हे वास्तुशिल्प भगवान तथागत यांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 ते 150 वर्षानंतर हे मनसरचे वास्तुशिल्प एखाद्या राजाने, जमीनदाराने किंवा सावकारांनी बांधलेलं नाही आहे. हे वास्तुशिल्प केवळ भंते लोकांनी निर्माण केले. मनसरच्या वास्तुशिल्पाच्या उत्खननाच्या सारस हे भदंत आर्य नागार्जुन सुरेश यांनी. उत्खननाला सुरुवात 1998 पासून तर 2008पर्यंत प्रायव्हेट उत्खनन केलेलं आहे. उत्खननावरती जेवढा निधी लागलेला आहे भदंत आर्य नागार्जुन सुरेश यांनी. उत्खननामध्ये मौर्य काळ, सातवाहन काळ आणखी वाकाटा काळ 3 काळचे अवशेष उपलब्ध होतात. वरच्या टोकावरती आपण जाऊन बघितलेला तो स्तूप आहे. तिथे ज्या विंटांचं बांधकाम केलं माहिती आहे, एका विटेची लांबी किती आहे? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर मीन्स 18 इंच. 30 सेंटीमीटर रुंदी आहे म्हणजे 9 इंच. आणखी 2 इंचीची जाडी आहे, थिकनेस आहे. हे सारं बघितलं ना, सारा विंटांचं. नालंदाला देखील तसं मिळतं, त्याचप्रमाणे विटा. त्या साऱ्या विंटांची जी बांधकाम केलेल्या विटा मातीची जूड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलेले कसल्याच प्रकारची जूड आहे, फक्त माती आहे. खालच्या भागाला ज्याप्रमाणे चीनमध्ये जगप्रसिद्ध चायनावाला, त्या चायनावालीची लांबी आहे 3800 किलोमीटर. जगप्रसिद्ध चायनावाला आहे की नाही, तिची रुंदी आहे 20 ते 22 फूट. त्या चायनावालीप्रमाणे मनसरच्या उत्खननामध्ये पूर्वेकडच्या भागाला आपण बघितलेल्या पूर्वेला 400 मीटर लांबीची भिंत, पश्चिमेला 400, उत्तरेला 400 आणखी दक्षिणेला 400. त्या भिंतीची रुंदी आहे 13 फूट. 13 फुटामध्ये देखील एक मकान बनतं. एवढी लांब आणखी रुंद भिंत एखाद्या राजाच्या महलाला असू शकत नाही, किल्ल्याला असू शकत नाही किंवा बुद्धविहाराला असू शकत नाही. ती फक्त युनिव्हर्सिटीला असू. ही युनिव्हर्सिटी आहे. तिथल्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे, इथे युनिव्हर्सिटी आहे म्हटलं तर लई मोठी युनिव्हर्सिटी आहे. 2 किलोमीटर लांबीची युनिव्हर्सिटी आहे. मध्यंतरी स्तूप आहे, चौरस रंगाचा आहे ना स्तूप आहे. त्या स्तूपामध्ये भगवान तथागत यांची अस्थी मिळण्याची संभावना. मी नाही म्हणत ना. ज्या लोकांनी उत्खनन केलेलं आहे, जगतपती जोशी, अरुणकुमार शर्मा आणखी ड्रॉइंगचे एक्सपर्ट दुबेजी हे सांगतात. याच्याकरता मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही ज्याप्रमाणे नागार्जुनाची अस्थी कुठून इथून काढली त्याप्रमाणे तुम्ही इथली अस्थी काढ. परंतु त्यांच्या मनामध्ये काढायची इच्छा नाही होती, त्यामुळे त्यांनी काढलेलं आहे. मध्यंतरी ज्या ते बुद्ध विहार आहे, तिथे हजारोच्या संख्येने तुम्हाला मकानाचे फाउंडेशन बघायला मिळतं आहे. बघितलं ना. या ठिकाणी 1 किलोमीटर लांबीची बाजारपेठ आहे. बाजारपेठ म्हटलं तर अन्नधान्याची, सोन्याची आणि ती नाही, हिरे, मोती, जड, जवाहर यांची बाजारपेठ आहे. पलीकडच्या त्या डोंगराच्या पलीकडच्या भागात आपण इथे आलो होतो महाबोधी महाविहारामध्ये. आणि तिथे आपल्याला जे मार्गदर्शन करणारे होते त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली, कारण ती माहिती आपल्याला सहसा मिळणार नाही. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मी ती माहिती. तर चला आपल्या इथे लोकेशन झालेलं आहे, तर आपण जाऊया पुढच्या लोकेशनला आणि मग आपण मुंबईला निघायचं आहे.